नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे डिजिटल AK क्लासेस. त्यात आपण पाहणार आहोत जिल्हा प्रशासन. याआधी आपण ग्रामीण प्रशासन पाहिलेलं आहे, तर या पाठामध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा प्रशासन. त्यामध्ये आपण जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा न्यायालय यांची कामे पाहणार आहोत. त्याचप्रमाणे दळवी पॅटर्न, चहांदे पॅटर्न आणि लखनौ पॅटर्न पाहणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया आपण या पाठाला. तर या पाठामध्ये आपण जिल्हा प्रशासनासंबंधित माहिती पाहणार आहोत. तर जिल्हा परिषद हा पंचायत राज्य व्यवस्थेचा म्हणजे ग्रामीण स्थानिक शासन संस्थेचा एक घटक आहे. परंतु आपल्या महाराष्ट्रात जिल्ह्याचे प्रशासन जिल्हा परिषदांबरोबरच जिल्हा अधिकाऱ्यांकडूनही केले जाते. संघशासन व राज्यशासन या प्रशासनात सहभागी असतात. जिल्हा अधिकारी, तर जिल्हा अधिकारी प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो. तर त्याची नेमणूक राज्य शासन करते. जिल्हाधिकाऱ्याला शेतसारा गोळा करण्यापासून ते जिल्हा कायदा व सुव्यवस्था करण्यापर्यंत अनेक कामे करावी लागतात. खालील तक्त्यात आपण ती कामे पाहणार आहोत जिल्हाधिकाऱ्याची. तर शेती संबंधित त्यांना शेतसारा गोळा करणे, शेतीशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणे, दुष्काळावर चाऱ्याची कमतरता यांवर उपाययोजना करणे ही कामे जिल्हाधिकाऱ्याला शेती संबंधित करावी लागतात. त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्थांसाठी जिल्हा शांतता प्रस्थापित करणे, सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे, सभाबंदी संचारबंदी जारी करणे ही कामे कायदा व सुव्यवस्था या संबंधित करावी लागतात. त्याचप्रमाणे निवडणूक अधिकारी निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे, निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक निर्णय घेणे, मतदार याद्या अद्ययावत करणे ही कामे निवडणूक अधिकारी करतात. आपत्ती व्यवस्थापन, आपत्तीच्या काळात त्वरित निर्णय होऊन हानी रोखणे, आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेला आदेश देणे, आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे हे सर्व त्यांना कामे करावी लागतात जिल्हाधिकाऱ्यांना. तर सामाजिक स्वास्थ्य राखणे का महत्त्वाचे आहे, तर समाजात अनेक असणारे मतभेद, तंटे आणि संघर्षाचे निराकरण शांततेच्या मार्गाने झाले पाहिजे. परंतु काही वेळेस असे न होता अशांतता निर्माण होते. यातून हिंसक घटना घडल्यास आपल्या समाजाचे स्वास्थ्य बिघडते, आपल्या प्रगतीला त्यामुळे बाधा निर्माण होते, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. असे होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी प्रयत्न करतो, पण नागरिकांनीही सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर आता यापुढे आपण पाहणार आहोत तहसीलदार. प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो. तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यामध्ये निवाडाही करतो. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारी तहसीलदारावर असते. जिल्हा पोलीस प्रमुख, महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक असतो. या जिल्ह्याचा तो प्रमुख पोलीस अधिकारी असतो. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकारीच्या मदत करतो. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारी ही पोलीस आयुक्तांवर असते. आता जिल्हा न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्रातील तंटे सोडवणे, तंट्यात न्यायनिवाडा करणे आणि संघर्षाचे वेळीच निराकरण करणे ही कामे जिल्हा पातळीवरील न्यायालयाला करावी लागतात. भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली. न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. त्या खालोखालील उच्च न्यायालय आहे. तर आपल्याला माहिती आहे सर्वोच्च न्यायालय आहे हे दिल्लीला आहेत. उच्च न्यायालय आपल्या मुंबई, औरंगाबाद, नागपूर अशा ठिकाणी ही उच्च न्यायालय आहेत. त्या खालोखाल कनिष्ठ न्यायालय आहेत, जे की त्यात जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय आणि महसूल न्यायालय यांचा समावेश होतो. तर पुढे पाहणार आहोत आपण जे की जिल्हा प्रशासन. जिल्हा प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी असतो, त्याच्याखाली उपजिल्हाधिकारी असतो, त्याच्याखाली तहसीलदार आहे आणि त्याच्याखाली तलाठी येतात आणि त्याच्यानंतर पोलीस पाटील येतात. आता पोलीस अधीक्षक, आता जिल्हा प्रशासनामध्ये पोलीस अधीक्षक असतो. सर्वात म्हणजे उच्च दर्जाचे जे असतो ते पोलीस अधीक्षक असतात. त्याच्या खाली येतं पद हे पोलीस उपअधीक्षक म्हणून आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक आहे आणि त्याच्या खालोखाल सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत. आता हे एक स्टेप आपण पाहत आलेला आहोत. यांची कामंसुद्धा आपण काही प्रमाणात पाहिलेली आहेत. तर जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला जिल्हा न्यायालय असे म्हणतात. त्यात एक मुख्य जिल्हा न्यायाधीश व अन्य काही
न्यायाधीश असतात. जिल्ह्यातील वेगवेगळ्या खटल्यांची सुनावणी व नंतर अंतिम निकाल देण्याचे काम जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश करतात. तालुका न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करता येते. तालुक्याच्या ठिकाणी जर दिलेला निर्णय आहे जो आपल्याला पटत नसेल तर आपण पुन्हा जिल्हा न्यायालयात अपील करता येऊ शकतं. तर जिल्हा न्यायालयात दिवाणी खटल्यांसाठी दिवाणी न्यायाधीश असतात, तर फौजदारी खटल्यांसाठी सत्र न्यायाधीश असतात. तर सत्र न्यायाधीशामध्ये मॅजिस्ट्रेट प्रथम श्रेणी आणि मॅजिस्ट्रेट द्वितीय श्रेणी असे भाग आहेत. आपत्तीच्या काळात सतर्क राहणे आवश्यक असते. आपत्तींना सामना करण्यासाठी व्यक्ती विविध यंत्रणांच्या मदतीची गरज असते. त्यासाठी त्याच्याशी त्वरित संपर्क साधता यावा म्हणून आपल्या घरात, दर्शनी भागात, दवाखाने, पोलीस, अग्निशमन दल, रक्तपेढी इत्यादींचे दूरध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. हे आपले कर्तव्य आहे आणि आपल्या मित्रांनाही सांगणे तेवढेच महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला माहीत आहे का? तर आपत्ती व्यवस्थापन आपल्या वेगवेगळ्या आपत्तींचा सामना करावा लागतो. त्यामध्ये पावसाळ्यामध्ये पूर येतात, आगीचा सामना कधी करावे लागतात, चक्रीवादळ येतं, ढगफुटी होते, गारपीट होते, भूकंप, भूस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्तींबरोबर दंगली, धरण फुटणे, बॉम्बस्फोट, साथीचे आजार यासारख्या आपत्तींना आपल्याला सामोरे जावे लागते. अशा प्रकारच्या आपत्तीमुळे लोकांचे फार मोठ्या प्रमाणात विस्थापन तसेच जीवित व वित्तहानी होते. त्यामुळे पुनर्वसनाचे प्रश्नही महत्त्वाचे ठरतात. आपत्तीच्या सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात. आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतलेली असते आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची आता पूर्वसूचना मिळू शकते. उदाहरणार्थ, जर वादळाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित झाली आहे. त्यामुळे आपल्याला अशा धोक्यांपासून आपण वाचू शकतो आणि ह्यांची आपल्याला धोक्याची पूर्वसूचना मिळते. तर आपण बघणार आहोत की महाराष्ट्रात अनेक अधिकाऱ्यांचे प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयोग केले. त्यांच्या या प्रयोगामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सेवेत सुधारणा झाल्यात. परिणामी प्रशासनाबाबत नागरिकांचे मत चांगले होण्याची मदत झाली. त्यामुळे नागरिकांना प्रशासनाला मिळणारा प्रतिसाद, त्यांच्या शासनातील सहभाग वाढला. तर लखीना पॅटर्नमध्ये काय आहे बघा. प्रशासन कार्यक्षम व्हावे, नागरिकांना मिळणाऱ्या सार्वजनिक सेवा विशिष्ट दर्जाच्या मिळाव्यात म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री अनिलकुमार लखीना यांनी प्रशासनात अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्या लखीना पॅटर्न म्हणून ओळखल्या जातात. कार्यपद्धतीचे प्रमाणीकरण, नियम सोप्या भाषेत लोकांना समजतील अशा पद्धतीने सादर करणे इत्यादी प्रशासकीय बदल करण्यात आले. लोकांची कामे एकाच छताखाली व्हावीत म्हणून त्यांना एक खिडकी योजना सुरू केली. कोणी केलेली आहे एक खिडकी योजना? तर लखीना अनिल कुमार लखीना यांनी हे काम केलेले आहे. तर दळवी पॅटर्न पाहणार आहोत. तर पुणे जिल्ह्याचे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी श्री चंद्रकांत दळवी यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणा दळवी पॅटर्न म्हणून ओळखल्या जातात. टेबलावर कागदपत्रांचे आणि फायलींचे ढीग साठवून न ठेवता त्यांचा त्याच दिवशी निपटारा करणे आणि निर्णय घेण्यात गतिमानता आणणे हे या सुधारणांचे उद्दिष्ट होते. हा पॅटर्न झिरो पेंडन्सी, शून्य विलंब म्हणून ओळखला जातो. निर्णयातील विलंब यामुळे टाळता आला. प्रशासन गतिमान बनवण्यास त्यांची मदत झाली. तर ह्या पॅटर्नला काय म्हणतात? तर दळवी पॅटर्न. ते चहांदे पॅटर्न. त्याच्यात नाशिकचे तत्कालीन विभागीय आयुक्त डॉक्टर संजय चहांदे, कुठले आहेत ते? नाशिकचे आहेत. संजय चहांदे यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणांना चहांदे पॅटर्न म्हणून ओळखले जाते. प्रशासन व सामान्य जनता यांच्यातील दरी कमी व्हावी, प्रशासनाचे लोकांप्रती असणारे उत्तरदायित्व वाढावे, विकासाच्या कामाचे प्राधान्यक्रम जनतेच्या सहभागाने ठरवता यावे, यासाठी त्यांनी ग्रामस्थ दिन योजना राबवली. कोणी राबवलेली आहे ग्रामस्थ दिन योजना? तर चहांदे पॅटर्ननी राबवलेली आहे. झिरो पेंडन्सी ही दळवी पॅटर्नने केलेले काम आहे. तर एक खिडकी योजना ही
लखीना पॅटर्ननुसार केलेले आहे. तर चहांदे पॅटर्ननुसार आपण पाहत आहोत तर ग्रामस्थ दिन योजना राबवली जाते. प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी एका ठरलेल्या दिवशी गावात जाऊन तेथील लोकांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या समस्यांची सोडवणी करावी यासाठी ग्रामस्थ दिनाचे आयोजन केले जाते. जर तुम्हाला हा धडा समजला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.